इयत्ता 4थी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव। ओळखलंत का मला? मी सिंधुताई सपकाळ। माझा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला। आमच्या घराची परिस्थिती खूप गरिबीची होती हो। वडिलांनी माझं 9व्या वर्षी लग्न लावून दिलं। मग मी चिंधीची सिंधू झाले। मला तुमच्यासारखं इंग्रजी येत नाही बर का, कारण मी 4थी पासून 14 देशात भाषण दिले, ते पण मराठीत। गर्व आहे मला माझ्या भाषेचा। लोक मला विचारतात, माई तुम्ही गाणं कसं शिकलात? मी म्हटले, अरे बाबा, गाणं गायलं तेव्हा खाणं मिळालं, भाषण दिलं तेव्हा राशन मिळालं। नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढलं म्हणून मी मरायसाठी चालत होते। चालता चालता माझ्यासमोर एक प्रेत यात्रा झाली होती। राम नाम सत्य हे, राम नाम सत्य। गरीबाच्या प्रेत यात्रेला जास्त माणसं नसतात, हा शोध मला त्या दिवशी लागला। 10-20 माणसं रडत होते, मी त्यांच्या मागोमाग चालत होते। चालता चालता मनात विचार आला, सिंधुताई सपकाळ चुकतेस तू त्यांची कोणी नाही, हाणतील धरून ते तुला। मग मी त्याला जाऊ दिलं, झाडाच्या आडोशाला बसले। मला आशा होती हे लोक काहीतरी टाकतील, आणि ते मी टाकलं ना। ओझं बरपीठ आणि 1.25 रुपये, आयुष्याची कमाई वाटली हो मला ती। चोरून पाहिलं, त्याला सगळ्याला जाऊ दिलं। खात्री झाल्याच्या नंतर मी उठले। पहिले ओझं बरपीठ आणि 1.25 रुपया पदरात बांधून घेतला। चलत चलत मशात गेले। पहिले खात्री केली कोणी नाही ना, नाहीतर काय माझी खेर नाही। ही बाई कशी इथे? मशानात तुकडे पडले होते मडक्याचे। सुरेश भट मला मशानात आठवत होते। काय कमाल नाही, सुरेश भट मला मशानात आठवत होते। इतकेच मला जाताना स्मरणावर कळले होते। मरण्याने केली सुटका, जगल्याने छळले होते। मी एकटाच त्या रात्री आशेने देवत होतो। मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते। सुरेश भट मशानात बर का। घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्या भिजलेला। जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशाने, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने। सगळे ओळखीचे माणसं खांदा काढून गेले होते, मला मात्र ते तुकडे दिसत होते। प्रेत जळत होतं, उजेड पडला होता। मी एक तुकडा उचलला आणि साफ केला, न दुसऱ्या तुकड्यातलं पाणी त्यात टाकलं। त्या तुकड्यात पाणी पण होतं। पाऊस येऊन गेला असेल, देवाला चिंता। ते पत्रातलं पीठ मी भिजवलं, तर हाता एवढी भाकरी केली। पेटणाऱ्या प्रेताचे निखारे ओढले, भाकर त्यावर शेकली, भाजली आणि कटाकट्टा तोडून खाल्ली। मी जगल्या कल्पना नाही, पण त्या दिवशी मी तिथेच बसले, विचार केला, ठरवलं, सिंधू तुला जगायचे। मी जगले, म्हणून आज मी अनेक अनाथांची आई आहे, माई आहे। म्हणूनच सांगते, किती संकट येऊ